कटिंग तर तुम्ही बघणारच, पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। पण त्याच्या अगोदर मी ब्लाऊज कसा शिवलाय मी तुम्हाला हे दाखवते। तर अगदी व्यवस्थित हा ब्लाऊज आलेला आहे। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमचं परत एकदा सांगते का लक्षात येईल। का बऱ्याच जणांना अवघड वाटतं का पण जर अशी मण्यांची लेस असेल किंवा स्टोन असेल तर गळा कसा व्यवस्थित आपल्याला स्टिच करायचा आहे। तर अगदी सिंपल आहे। याचा मी पाठीचा भाग कसा जोडायचा मी याचा पण व्हिडिओ काढलाय, नक्कीच मी तो पण अपलोड करणार आहे। नवीन जर असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हे बघा समोरची बाजू प्रिन्सेस मध्ये आहे आणि खूप सुंदर असे लटकन बनवलेत, कारण हा कपडा असा आहे का याच्यातून धागे धागे निसटतात। तर नॉर्मल हे धागे नॉर्मल दिसतात, जास्त काही दिसत नाही, पण लटकन हे खूप आकर्षित आणि सुंदर असे आलेत। प्रिन्सेस ब्लाऊज तुम्ही बघू शकतात, खूप व्यवस्थित असं आलंय। याची कटिंग मी तुम्हाला अगोदरच दाखवते बघा अशा पद्धतीने। आणि बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का मोंड्यामध्ये खालीवर होतं, तर याच्यामध्ये अजिबात झालं नाही। जसं आपण कटिंग केली त्यानुसारच हा ब्लाऊज मी स्टिच केलाय। तर कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला याची कटिंग पण पूर्ण पाहायला भेटेल। नमस्ते, मी वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची 14ची, म्हणजे शिवून ब्लाऊज 13चं होईल। तुम्ही उंची वाढवू शकतात, मी अर्धा इंच उंची वाढवली म्हणजे शिवून 13.5चा तरी ब्लाऊज होईल। तर मी एक लाईन आखून घेतली। सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत शोल्डर, तर मी शोल्डर घेतले 5.5 इंच। तसंच आपल्याला खाली एक लाईन आखून घ्यायची, काजी बरोबर 5.5 वर येते का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे मोंड्यासाठी। बघा ही लाईन अशी सरळ आहे आणि 5.5 वरच आपल्याला मोंडा पण घ्यायचा आहे। 9च्या घडीचा हा ब्लाऊज आहे, तर आपण 9 इंचावर एक मार्क करतोय। 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली। अशा पद्धतीने हे जेवढं माप आलं 11चं, समजा इथपर्यंत बघा 11 आले, तर खाली आपण कमरेला 10.5 इंच घेणार आहोत आणि ही लाईन आपल्याला एकत्र करून घ्यायची। बघा आता आपल्याला मोंड्यासाठी काय करायचं आहे, आपण हा पाठीचा भाग काढतोय, तर 1.5 इंचावर मी पाठीमागच्या भागाने 1.5 इंचावर मी मोंड्याला आकार दिलाय। आता गळा आपल्याला टाकायचा आहे 2.25 इंचाचा। 2.25चाच टाका म्हणजे फिटिंगला व्यवस्थित बसतो आणि शोल्डर वगैरे काहीच उतरत नाही। तर तुम्हाला गळा जेवढा लागतोय तुम्ही त्यानुसार घ्या। तर मी 9.5 वर एक पॉइंट दिला आणि खालच्या बाजूने मी 3 इंचावर एक पॉइंट दिला आणि एक लाईन आखून घ्यायची आपल्याला। आता ब्लाऊज पीसाचा डिझाइन आहे, ब्लाऊज पीसावर डिझाइन आहे, त्याच्यामुळे मग मी हा काय कट करीत नाही, मी नंतर कट करते ज्यावेळेस मला शिवून काढायचा आहे ब्लाऊज। तोपर्यंत आपण जे झाले आपण याची कटिंग करू। नॉर्मल मी खाली घेतले, खूप कमी। आता आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे, तर मी पूर्ण अस्तर आहे तसंच ठेवते, कुठेही कमी जास्त काहीच करत नाही, आपण बघू शकतात। हे थोडंसं मी एकसारखं कट करून घेते। आता काय करायचं आपल्याला, फ्रंट बाजूने 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचंय, म्हणजे आता ही आपली झाली पाठीची उंची बरोबर। आता फ्रंट साइडने आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं म्हटल्याच्या नंतर मी पट्टीचाच माप घेते 1 इंचाचं, किंवा टेपने जरी माप घेतला तरी पण 1 इंच हे बरोबर येऊन जातं। पूर्ण आहे तसंच मी एकदा आखून घेते सगळं, परत एकदा आपल्याला चेक करायचंय। तर 5.5चं शोल्डर आहे का नाही आपल्याला हे चेक करायचंय। 5.5 वर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे आणि 2.25 गळा। तर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंचाचा, तर अर्धा इंच वरती मोडपण्यात जाते, तर मी 6 इंचाचा घेतलाय
अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. आपण हे बघा 6.5चा घेतलाय. शिवून झाल्याच्या नंतर 6चा गळा एकदम बरोबर होऊन जातो. आता वरती 2.25 घेतले तर खाली मला 3 इंच घ्यायचे, म्हणजे गळ्याला आकार हा गोल व्यवस्थित येऊन जातो. अशा पद्धतीने बघा. आता आपल्याला प्रिन्सेससाठी टक्स पॉइंट द्यायचा आहे. 36 छातीचा हा ब्लाऊज आहे, तर मी 10 वर याला पॉइंट देते आणि आपल्याला असं माप घ्यायचं आहे 3.5 इंच. 3.5 इंच आता मी हे लाईनला कव्हर केले, खालच्या लाईनला पण तसंच हे माप आपल्याला वरती घ्यायचं आहे. बरोबर. अगोदर आपण मोंड्याचं बघून घेऊ. 5.5 वर मी एक लाईन आखून घेते, म्हणजे आपल्याला वरून खाली 5.5 वर एक लाईन आखून घ्यायची आणि 1 इंचावर आपल्याला समोरचा मोंड्याला आकार द्यायचा आहे. हे झालं आपलं वरचं क्लिअर. बरोबर. आता आपल्याला इथं प्रिन्सेससाठी 2 इंच घ्यायचं आहे. ह्या लाईनपासून मी दोन्ही लाईनला मार्क करून घेतले, कारण आपल्याला हा उरलेला कपडा कशामध्ये घ्यायचा नाही. मी कट करून टाकते. आता काय करायचं आहे, हे 2 इंचाचे आपण हा टक्स पॉइंट घेतला. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच आपल्याला बाहेरच्या बाजूने घ्यायचेत. तर हे झालं आपलं 1 इंच जास्त. 1 इंच जास्त, ही लाईन 1 इंचाची आहे. बरोबर. आता आपल्याला तिरकं घ्यायचं आहे. वरच्या लाईनला आपल्याला क्रॉसमध्ये आखून घ्यायचं आहे आणि हे बघा इथपर्यंत मी आखून घेतले. आता काय करायचं आहे, आपल्याला प्रिन्सेससाठी आकार देऊन घ्यायचा आहे. तर तो कशा पद्धतीने आकार द्यायचा आहे, तर आपला टक्स पॉइंट आला आहे ह्या बाजूला. मग आपल्याला अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सुंदर असा आकार आला आहे. आणि समजा तुम्हाला हा आकार देता नाही आला तर तुम्ही डायरेक्ट अशी जरी लाईन आखून घेतली तरी पण ब्लाऊज हा एकदम परफेक्ट येऊन जातो. आता काय होतं, ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो तर आपल्याला एवढं तरी शिवण्यात जातं, तर हेच बाजू आपल्याला थोडीशी बाहेर वाढवून घ्यायची आणि ह्या लाईनला मिळवायची. एकदम कमी वेळामध्ये आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग दाखवली. तर आता आपण करणार आहोत त्याची कटिंग. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण करणार आहोत फ्रंट मोंडा कट. थोडासा आकार गोल व्यवस्थित देऊन घ्यायचा. आता हा झाला समोरच्या बाजू एकदम व्यवस्थित कटिंग. आता हे पूर्ण कटिंग झाली. आता आपण करणार आहोत बाही कटिंग. तर बाही आहे कस्टमरची, जी आपली बाही असेल कस्टमरच्या याच्यानुसार, किंवा तुम्हाला जर कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही करू शकता. बाही आहे कस्टमरची 5 इंच. तर आता याच्यामध्ये काय बसली तर ठीक आहे, नाही बसली तर मग दुसराच काढावा लागेल. तर आपण याची बाही कटिंग नंतर बघू. तर तुम्हाला मी आता पीस कसा आहे हे तुम्हाला मी दाखवते. पीस आहे असा डिझाईनचा. हे फक्त आपल्याला पाठीमागच्या बाजूने गळ्यावरच आलं पाहिजे. त्याच्यासाठी मग मी काय केलं, गळा हा कट कुठेही केलेला नाही आहे, हा आहे तसाच ठेवला. ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवून घेणार त्यावेळेस मी याला गळ्याला डायरेक्ट अस्तरवरच स्टिच करणार. तर आपण अगोदर बघून घेऊ आपण बाकीचा कपडा कसा कट करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर मी याची पूर्ण हे जो काट आहे तो अगोदर पूर्ण काढून टाकते.
बरोबर काठ पूर्ण काढून टाकलाय। आता आपण याचा पाठीचा भाग काढून घेऊ। थोडंसं मी बाहेरच्या बाजूने कट करते, म्हणजे जरी आपल्याला मागं पुढं करायची वेळ आली कपड्याची तर आपल्याला अडचण काहीच येणार नाही। आता हा झाला आपला पाठीचा भाग। आपण काढणार आहोत आता समोरचे पार्ट। मागं पुढं कपडा होऊ द्यायचा नाही, लक्षात आलं पाहिजे ना आपण कटिंग कशी करतात। अशा पद्धतीने याची कटिंग झाली। आता काय करायचं आहे आपल्याला, बाही कटिंग तुम्हाला मी दाखवणार होता। तर आता हे फुल आलेलं ब्लाऊज पिसामध्ये, तर हे एवढंच घेऊन व्यवस्थित बाही दिसणार नाही, तर आपले हे काठ कशाला कामा येणार नव्हते, कारण पाठीच्या बाजूला तुम्ही तर पाहिलेच आहे डिझाईन आली। तर आपण हे काठाचीच बाही करू, तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल। आता मी 4 फोल्ड मध्ये हा कपडा केलाय। बाही होती आपली 5ची, तर आपल्याला घ्यायचंय 6 इंच। मग मी ही बाजू पूर्ण धरली, एक लाईन आखून घेऊया आपण। आता काय करायचंय, ज्या वेळेस आपण बाही कट करतो आपला मोंडा किती बसतो त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करावं लागतं, म्हणजे मी तुम्हाला दाखवते। आपल्याला असं तिरका टेप धरायचा आहे। 8ची घडी आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 9.5ची घडी घ्यावी लागेल, म्हणजे आपली बाही ही एकदम परफेक्ट बसते। तर खाली मी 3 इंचावर एक मार्क करते। दंड घेर आहे 6 इंच, तर 6 इंचावर आपल्याला एक मार्क करायचे आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन म्हणजे तिरका आपल्याला अशा पद्धतीने। आता बाही कटिंग करताना मी डायरेक्टच कटिंग करते, आखून दाखवत नाही। तुम्हाला जर सेपरेट व्हिडिओ पाहायचा असेल बाही कटिंगचा तर कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला त्याची पण कटिंग नक्कीच दाखवेन। तर अशा पद्धतीने याची बाही कटिंग झाली, म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बाही कटिंग पासून पूर्ण पाहायला भेटली। तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।